देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला जाणार आहे। सलग 3 वेळा जनतेचा कौल मिळवत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकणार आहेत। पण या विक्रमावरून देखील आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी होईल, मात्र नेहरूंची बरोबरी होणार नाही अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर दिलंय। तर मोदींचे भविष्यातील रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही असा दावा भाजपनं केलाय। पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपकडून मेगा प्लॅनिंग सुरू आहे। प्रगती पथ यात्रा सुरू होणार असून यामध्ये सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि नेते सहभागी होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक केलंय। पंतप्रधान पदाचा इतिहासातील सर्वाधिक कार्यकाळ मोदींच्या नावावरती असून 12 वर्षात त्यांनी एकही सुट्टी न घेता काम केल्याचं शिंदे म्हणालेत। उद्या 10 तारखेला 12 वर्ष त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण होत आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली। पुतणे समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याची अट भुजबळांनी घातली होती, मात्र त्यांची ही अट मान्य झाली नसल्याची माहिती आहे। दरम्यान आपण नाराज नसल्याचं समीर भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी वेळ कमी होता असंही त्यांनी कारण दिलंय। तर मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी मिळेल असा शब्द भाजपनं दिल्याचं समीर भुजबळांनी सांगितलंय। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। मध्य प्रदेशात काँग्रेसच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा नामांकन अर्ज रद्द झाल्यानं मोठा राडा झालाय। मीनाक्षी नटराजन यांच्या अर्जामध्ये मोठ्या त्रुटी असल्याचं समोर आलं। यानंतर आक्रमक काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती धडक दिली। जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, सचिन पायलट यांच्यासह शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन पुकारलं। दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आज उपोषण करणार आहेत। मध्य प्रदेशामध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। नटराजन यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजपचे 3 उमेदवार मैदानात राहिले। कभी ऐसा नहीं हुआ कि बिना कोई कारण बताए हुए केस को रिजेक्ट किया। नॉमिनेशन पेपर को हमारे उम्मीदवार पर कोई एफआईआर नहीं है, कोई चार्जशीट नहीं है, कोई मुकदमा नहीं है, लेकिन जानबूझ के लोकतंत्र की हत्या करने की जो कोशिश की जा रही है उसके विरोध में आज हम लोग यहाँ पर आए। समय पर समय मांगा। निर्वाचन आयोग इस देश के लोकतंत्र का संरक्षण करने के लिए है और हम सब यहाँ पर आए आवेदन देने के लिए। लिखित में हमने 2 घंटे पहले बताया था, ना तो अंदर जाने दे रहे हैं, ना निर्वाचन हमसे मिल रहा है। हम किसको कंप्लेन करेंगे? छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा फॉर्म बाद करण्यात आलाय। अर्जामध्ये किरकोळ चुका काढून अर्ज अवैध करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मुंबईत जनता दरबार पार पडला। यावेळी ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली आहे। ॲसिड विक्रीवरती कठोर नियंत्रण आणि कडक नियमावलीची मागणी यावेळी करण्यात आली। महिलांच्या सन्मानपूर्ण पुनर्वसनासाठी आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून आवश्यक ती सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी प्रतिनिधींना दिलाय। जनता दरबारामध्ये विविध प्रश्नांसाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी देखील त्यांनी ऐकून घेतल्या। मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेतवन बंगल्यावरती धोबी काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलानं हा गैरवापर केल्याचा आरोप असून त्याला मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मंत्री छगन भुजबळ आणि संबंधित प्रकल्पाचा कोणताही संबंध नसल्याचं त्याच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्याबरोबरच शासकीय निवासस्थानाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या विकासकाविरोधामध्ये देखील कारवाई होणार असून अप्रमाणित माहिती सोशल मीडियावरती प्रसारित करणाऱ्यांविरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय।
बुलढाण्यातील राजकीय वाद आणखी तीव्र झालाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना 100 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत पाठवलेल्या या नोटीसीमध्ये 15 दिवसात सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केलेली आहे. त्याबरोबरच संजय गायकवाड यांच्यावरती पॉक्सो, अॅट्रॉसिटी आणि मानवाधिकार उल्लंघनासारख्या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणीही पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आलं. एक वेळ रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. या महामार्गामुळे शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होईल. त्याबरोबरच हजारो कुटुंब विस्थापित होण्याची भीती व्यक्त केली जाते. अनेक गावातील शेतकऱ्यांकडून झालेल्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदलण्यात आलं. मात्र तरी देखील कोल्हापुरातील 73 गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार आहे आणि त्यामुळे याला प्रचंड विरोध होतोय. या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, त्याबरोबरच जयंत पाटलांसह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे आंदोलन गेले 2.25 वर्ष या ठिकाणी विजयराव चालू आहे. हे का चालू आहे तर या शक्तीपीठची गरज नाही आहे हे लोकांना सुद्धा या ठिकाणी पटलेलं आहे. नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते. मूळ मुद्दा आहे तो शक्तीपीठचा आहे, तो रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका सातत्याने या ठिकाणी राहिलेली आहे. आणि ज्याची गरज नाही तो रस्ता कुणासाठी करताय, का करताय? कारण यात त्यांना काढायचा आहे पैसा. तो 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 19,000 कोटीत पूर्ण होतो आणि 856 किलोमीटर लांबीचा रस्ता 1 लाख कोटी रुपयाला लागतात. हा काय प्रकार आहे? म्हणजे 1 किलोमीटरचा खर्च बघितला तर त्या रस्त्याचा खर्च येतो 51 कोटी रुपये, या रस्त्याचा खर्च येतो 117 कोटी रुपये. काय गावडू बंगाल आहे ह्यांच्याकडे डीपीआरच नाही, मग 1 लाख कोटी आकडा आला कुठनं? काय रतन खत्रीचा आकडा आहे काय? तर कोल्हापूर पाठोपाठ सांगली आणि सोलापुरात देखील शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. सांगलीमध्ये महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. खानापूर तालुक्यामधल्या नागेवाडी, माऊली, भाग्यनगर इथले शेतकऱ्यांनी ड्रोन मोजणीला विरोध केला. यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली. तर दुसरीकडे सोलापुरातील करकंब इथं गाव बंद ठेवून शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवलाय. करकंब ग्रामस्थांनी सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईतल्या गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या कामामध्ये निकृष्टता आढळल्यास VJTI कडून या उड्डाणपुलाची तांत्रिक चौकशी करण्याचे संकेत महापौर रितू तावडेंनी दिलेत. गोरेगाव पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडण्यासाठी तब्बल 250 कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल उद्घाटनापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यांनी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील असमतल भाग, पॅचवर्क, त्याचबरोबर डांबरीचे ढीग हे पाहून अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. महापौरांनी उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे आता उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवरती मुंबई महापालिकेची नजर असल्याचं दिसून आलंय. ही जी टेंडर कॉस्ट झाली आहे, तर आपण जर बघायला गेलं तर हा कार्यकाळ कोविड असेल किंवा ह्याच्यामुळे हा लांबलेला आहे, तर त्याच्यामुळे ही टेंडर कॉस्ट वाढली असेल. पण शेवटी आता एकंदरीत आपल्याला आता ह्या ब्रिजची क्वालिटी आणि फिनिशिंग वर्क ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज मुंबई महानगरपालिकेने केलेली नाही. फिनिशिंग टच दिलेला नाही आहे, ते मी मान्य करतो. मी समाधानी फक्त एकाच गोष्टीवर नाही आहे, ह्याला फिनिशिंग टच नाही आहे. क्वालिटीच्या बाबतीत मी समाधानी आहे, पण ह्याला जर फिनिशिंग दिली असती प्रॉपर, तर आज ह्यांच्या एवढ्या मेहनती केलेल्या ह्याच्यावरती ताशेरे ओढण्याची वेळ ह्या प्रशासनावरती आली नसती. पण ते त्यांनाही आता समजून चुकले. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही मृणालताई गोरे उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यांनी या उड्डाणपुलाच्या कामावरून महापालिका प्रशासनावरती टीका केली आहे. तब्बल 250 कोटी रुपये खर्चून मृणालताई गोरे उड्डाणपूल बांधण्यात आलाय. 2018 साली 170 कोटी अंदाजे खर्च वर्तवलेला होता. मात्र काम पूर्ण होईपर्यंत याच्यामध्ये 45% वाढ झाली. आता जर 45% म्हणजे 248 कोटीवर
हा प्रकल्प गेला. आता त्याच्यामधला 2 वर्षाचा कोविड काळ, 2-2.5 वर्षाचा आणि मधली 4 वर्ष प्रशासकाची, या 6 वर्षात नक्की हे 45% कोणासाठी वाढवले गेले, कसे वाढवले गेले, ह्याची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे. मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या विकास आराखड्याची पहिली झलक भाविकांसमोर आली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासानं एका चित्रफितीच्या माध्यमातून सिद्धिविनायक मंदिराचा विकास होणार आहे याची दृकश्राव्य झलक सादर केली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्याकडून सिद्धिविनायक मंदिराच्या विकासासाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची चर्चा झाली. 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय लवकरच सरकार घेणार असल्याची माहिती मिळतेय. यासाठी जवळपास 1200 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही अधिकृत घोषणा होणार नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात होती आणि ज्यावरती सरकारनं काल चर्चा केली आहे. ज्या आमच्या समित्या उपसमित्या ज्या आहेत त्यामध्ये चर्चा होऊन शेतकऱ्याला कसा लाभ होईल ही शेवटी मागणी 100% 2019च्या शेतकऱ्यांची की आम्हाला लाभ मिळाला नाही त्या बाबतीमध्ये काय करता येईल या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या समितीकडून आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे आमचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. कोणी म्हणतंय 1000 कोटी 1200 कोटी 1500 कोटी 2000, आज आपल्याला तो अंदाज आपल्याला बांधणं बरोबर नाही आहे किंवा आपण म्हणणं पण बरोबर नाही की ते सांगतात की 1200 कोटीपर्यंत असा अंदाज आहे. परंतु शेवटी संपूर्ण माहिती गोळा केल्याशिवाय यावर बोलणं मला बरोबर वाटत नाही. आज आपली आर्थिक स्थिती जरी राज्य सरकारची बरोबर नसली तरी शेतकरी हा अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्याला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेतामध्ये त्यांनी जे पीक घेतलं आहे त्यामध्ये कमी उत्पादन आलेलं आहे. गारपीट, अति पाऊस, दुष्काळ यामुळं निश्चित प्रकारे जो शेतामध्ये पीक घेतलेला बाजारभाव योग्य प्रकारचा बाजारभाव मिळालेला आहे. त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी हा निर्णय आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे घेतलेला आहे. पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये 5 टीएमसी पाणी शिल्लक असल्यामुळे पुणे महानगरपालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. येत्या सोमवारपासून शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे आणि त्यासोबतच शहरातील खासगी स्विमिंग पूल, बांधकाम व्यावसायिकांना देखील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. या संदर्भामध्ये मसुदा महानगरपालिकेनं तयार केलेला आहे. गडचिरोलीत झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा सिरोंचा तालुक्यासह 50हून अधिक गावांना बसलेला आहे. जोरदार पावसामुळे सिरोंचासह 50हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. पावसासह जोरदार वाऱ्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान असलेल्या वीज वाहिन्यांवरती मोठी झाडं कोसळली तर 5 महत्त्वाचे वीज टॉवर जमीनदोस्त झाल्यामुळे संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणेलाच मोठा फटका बसलाय. वीज नसल्यानं बँका, एटीएम, तहसील कार्यालयं, पंचायत समिती यांच्यासह अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयांचं कामकाज देखील ठप्प पडलंय. मीरा भाईंदरमध्ये वारंवार होत असलेल्या पाणी टंचाई विरोधामध्ये शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेनं आज मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर टमरेल आंदोलन केलं. आंदोलक निवेदन देण्यासाठी पालिका मुख्यालयामध्ये गेले असता त्यांना प्रवेशद्वारावरतीच रोखण्यात आलं. त्यामुळे काही काळ इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस आणि सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रवेश नाकारल्यानंतर शिवसैनिकांनी पालिकेच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी केली. शहरात नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मान्सून दाखल होताच सिंधुदुर्गच्या आंबोली घाटाचं रूप पालटलंय. दाट धुकं, पावसाच्या सरी यामुळे निसर्गाचं रूप अधिक खुललंय. काळ्याशार कड्यावरून पाण्याचे पांढरे शुभ्र प्रवाह आता हळूहळू खाली कोसळू लागलेले आहेत. निसर्गाचं हे रूप पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इथून पर्यटक आंबोली घाटामध्ये हजेरी लावत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला.
तवसाळ आणि रोहिले परिसरामध्ये अवघ्या 2 तासामध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तवसाळ आणि काताळे या परिसरामध्ये नद्यांना पूर आलेला असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान तालुक्यामधील इतर भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून घरांचं देखील नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पहिल्याच पावसात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांची पडझड झाली आहे तर घरांचं देखील मोठं नुकसान झालंय. गुहागरमधील पालशेत, धोपावे आणि बेरवलीमध्ये झाडं उन्मळून घरांवरती पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. बीड तालुक्यामध्ये संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह जमदार पावसानं हजेरी लावली. या पावसानं छोटे नदी नाले हे प्रवाहित झालेले आहेत. चौसाळा, रवळसगाव, अंजनवती आणि लिंबा गणेश त्याचबरोबर मांजरसुंबा परिसरामध्ये हा दमदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अंजनवती गावातील एक कुटुंब उघड्यावरती आलंय. जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी विभागानं केलंय. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील महाबळा शिवाराला वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. वादळामुळे महाबळा इथल्या विनोद महाकाळकर यांच्या केळीच्या बागेमधील केळीची झाडं जमीनदोस्त झालेली आहेत. केळीच्या बागेतील 1 ते 1.5 हजार झाडांचं नुकसान झालंय. सोयाबीनमध्ये नापिकीमुळे केळीची लागवड केली पण वादळामध्ये केळीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनानं पाहणी करत मदत देण्याची मागणी करण्यात येते. नवी मुंबईतील तुर्भे परिसरामध्ये बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या डेब्रिजमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. MIDCतील पारिसरिक हिल परिसरामधल्या दगडखाणीमध्ये साठवलेला डेब्रिजचा मोठा ढिगारा कोसळल्यामुळे कंपाऊंडचं नुकसान झालेलं असून 4 कंपन्यांच्या परिसरामध्ये माती शिरली आहे. काही वाहनं देखील ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत. अग्निशमन दलानं दबलेली आरमाडा गाडी ही बाहेर काढलेली असून डेब्रिज माफियांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जातोय. तसंच मुंबईमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डेब्रिज नवी मुंबईमध्ये आणून टाकलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. शिर्डीमध्ये मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादांच्या दुकानावरती भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू आहे. हे वास्तव ABP माझानं दाखवलं होतं. यानंतर अन्न औषध भेसळ प्रशासन खडबडून जागं झालंय. अन्न आणि औषध भेसळ प्रशासनानं शिर्डीमध्ये छापेमारी केली. साई मंदिर परिसरामधील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात करण्यात आलेली असून प्रसाद विक्रेते दोषी आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. पुणे पिंपरी चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या दारूकांडात 25 जणांचा बळी गेलाय. मात्र या दारूकांडातून 3 सुखरूप बचावलेत. पुणे महापालिकेच्या YCM रुग्णालयामधून 3 डिस्चार्ज देण्यात आलाय. देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांमुळे या 3 जणू पुनर्जन्मच झालेला आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. विषारी दारू प्यायल्यामुळे मुलं गमावलेल्या वडिलांसह 3 डॉक्टर आणि टीमचे आभार मानलेत. त्याबरोबरच यापुढे दारू सेवन न करण्याचा सल्ला देत डॉक्टरांनी या 3 पुढच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विषारी दारूचं सेवन केल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत नेमकं काय काय घडलं आणि पहिल्यांदाच अशा रुग्णांवरती उपचार केलेल्या डॉक्टरांनी हे आव्हान कसं पेललं हे देखील समोर आलंय. विषारू दारू सेवन केल्यामुळेचेच लक्षणं आहेत आणि त्यानंतर ही ट्रीटमेंट आपण सुरू केली. त्याच्यामध्ये किमोडायलोसिस म्हणा किंवा बाकी इतर सपोर्टिव्ह थेरपी जे आहेत ते आपण सुरू केले आणि त्याच्यामध्ये त्या टोटल आलेल्या रुग्णांपैकी 11 जण आपल्याकडे या घटनाक्रमामध्ये दाखल झाले होते आणि त्याच्यातले आपण या 3 जणांना वाचवून आज डिस्चार्ज करतोय. नवी मुंबईतील उर्वे परिसरामध्ये शासनानं मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचे परवाने दिले नसल्यामुळे दारू विक्री ही थेट पानपट्ट्यांआडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अशा टपऱ्यांवरती सिडकोनं सोमवारी बुलडोझर फिरवून टपऱ्या उद्ध्वस्त केल्यात. याच कारवाई दरम्यान विनापरवानगी बांधकामावरती सोमवारी सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं कारवाई करत वॉशिंग सेंटर, पत्राशेड आणि दारूचे अड्डे पाडून टाकलेत. दरम्यान सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाअंतर्गत उल्वे नाळेमधील सेक्टर 23, सेक्टर 2 आणि सेक्टर 3 मधील मोरावे गाव इथं बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या बांधकामावरती ही बुलडोझर चालवण्यात आलेत. सार्वजनिक जागांवरती त्याचबरोबर नियोजित भूखंडावरती अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांविरोधामध्ये मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.